श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज दिनांक 22 ऑगस्ट या दिवशी आहे ती म्हणजे पिठोरी अमावस्या आणि ती सकाळी 11:55 चालू झालेली आहे. आज संपूर्ण दिवस अमावस्या आहे आणि उद्या 23 तारखेला ती सकाळी 11:35 असणार आहे. त्यामुळे आपल्याला जी सेवा आहेत अमावस्येच्या त्या 22 आणि 23 या दोन्ही दिवशी करायच्या आहेत. मित्रांनो, पिठोरी अमावस्या ही खूप महत्त्वाची अमावस्या आहे, कारण ती श्रावणात येत असते आणि त्यामुळे भगवान भोलेनाथ यांना समर्पित आहे. आपल्याला या दिवशी काही खास उपाय करून आपल्या पितृदोष असेल, ग्रहदोष असेल किंवा आपल्या पत्रिकेतील कोणताही दोष असेल तर तो नाहीसा करता येतो. कारण की अमावस्या आहे म्हणजे की आपल्या वाईट शक्तींचा किंवा नकारात्मकतेचा नाश करणारी ही अमावस्या म्हटलं जातं. त्यामुळे तुमच्या मागे कितीही साडेसाती लागलेली असेल, कितीही दुःख असतील, घरामध्ये कितीही संकटे येत असतील, तर तुम्हाला या अमावस्येला काही खास असे उपाय तुम्हाला करायचे आहेत. अमावस्या म्हटले की काही लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण होते, पण अमावस्या हा पवित्र दिवस आहे आणि या दिवशी काही खास उपाय करून तुम्ही तुमच्या जीवनातील नकारात्मकता घालवू शकता. या दिवशी दिवाळीमध्ये सुद्धा अमावस्येला माता लक्ष्मीचं पूजन केलं जातं. त्याच पद्धतीने आज पिठोरी अमावस्ये दिवशी काही लोकांचं आज शुक्रवार असल्यामुळे वैभवलक्ष्मी व्रत आहे ते निसंकोचपणे सर्वांनी करायचं आहे. ज्यांचं नाही त्यांनी आज देखील माता लक्ष्मीची अगदी मनोभावे पूजा करायची आहे. कारण की अमावस्या आणि पौर्णिमेला माता लक्ष्मीची पूजा करणं हे खूपच शुभ मानलं जातं आणि त्यामुळेच घरातील नकारात्मकता ही जळून खाक होत असते. तर मित्रांनो, तुम्हाला आज एक असा उपाय करायचा आहे ज्यामुळे तुमच्या घराची साडेसाती ही निघून जाणार आहे. घरामध्ये सगळ्या काही चांगल्या गोष्टी घडणार आहेत. कधी-कधी काय होतं की माणसाच्या जीवनामध्ये मागे केलेलं पाप आपल्याला पुढे आता भोगायला येत असतं आणि आपल्या हातून कळत-नकळत काही चुका झालेल्या असतात आणि त्याचे भोग आपण भोगत असतो आणि भोग एवढे अवघड असतात की ते संपत नाहीत. पण त्यासाठीच यावं लागतं, ते म्हणजे स्वामी सेवेत. जे लोक स्वामी सेवा करत असतात ना, त्यांच्या मागे कधीही असे भोग लागत नाहीत. पण एव्हा ना तुमच्या मागे सुद्धा काही भोग असतील, इडापिडा असेल किंवा घराला कोणाची नजर लागली असेल, त्यामुळे घरात तुमच्या अगदी साडेसातीसारखे दिवस आलेले असतील, तर तुम्हाला आजच्या रात्री एक असा खास उपाय करायचा आहे. कारण की उद्या आहे शनिवार आणि शनिवारी अमावस्या आलेली आहे. त्यामुळे तो अत्यंत खास आणि पवित्र असा दिवस झालेला आहे. कारण की अतिशय शनिवारी अमावस्या येणं हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि या दिवशी आपण काही विशेष अशी सेवा आपल्या पितरांसाठी केली तर त्याचा निश्चितच परिणाम आपल्या जीवनावरती बघायला मिळू शकतो. जर आपण शनिवारी आपल्या दरवाजाच्या बाहेर असा एक चौमुखी दिवा तुम्हाला लावायचा आहे आणि या दिव्याचं महत्त्व, त्यामागील धार्मिक श्रद्धा आणि त्यामुळे होणारे लाभ हे आपण सगळं आता पुढे सविस्तर पाहणार आहोत. पण तत्पूर्वी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर अमावस्येचं महत्त्व काय आहे, तर भारतीय पंचांगानुसार अमावस्या हा काळ जो आहे तो पितर देवांना आणि आपल्या कुलदेवतेची आठवण करण्याचा दिवस मानला जातो. अमावस्येला चंद्र दिसत नसतो, सगळीकडे अंधार वाढतो. पण असा अंधार दूर करण्यासाठी आपल्याला दीपदान हा उपाय सर्वश्रेष्ठ मानला गेलेला आहे. यामध्ये शनिवारची अमावस्या तर अधिकच शक्तिशाली मानली जाते, कारण शनिदेव हे कर्माचे दंडाधिकारी आहेत. त्यामुळे शनिदेव हे न्यायाचे देवता असल्यामुळे ते प्रत्येकाचा हिशोब इथेच करायला लावत असतात आणि त्यामुळेच आपल्याला शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी किंवा आपल्या हातून काही चुका घडल्या असतील तर त्याची क्षमायाचना करण्यासाठी आपल्याला हे उपाय करायचे आहेत. तर या दिवशी केलेला छोटासा उपायसुद्धा आपलं अगदी आयुष्य बदलू शकतो. मित्रांनो, शनिवारी चौमुखा लावायचा आहे आणि शनिवारी अमावस्येला घराच्या बाहेर असा चौमुखी दिवा लावला तर तो दिवा म्हणजे सकारात्मक ऊर्जा, पितृशांती आणि धनलाभाचा दरवाजा उघडणारा दिवा आपल्याला ठरू शकतो. चौमुखी दिव्याला 4 बाजू असतात: पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण. पूर्व म्हणजे ज्ञान आणि विद्या, पश्चिम म्हणजे संपत्ती आणि सुख, उत्तर म्हणजे आरोग्य आणि आनंद आणि दक्षिण दिशा ही पितृशांती आणि अडथळे दूर करणारी.
तर अशा प्रकारे एका छोट्याशा दिव्यामध्ये संपूर्ण जीवन सुखी करण्याची क्षमता दडलेली आहे. त्यामुळे हा उपाय आजच्या दिवशी करायला बिलकुलसुद्धा विसरायचं नाही. तर हा दिवा आता कसा आणि कुठे लावायचा? तर हा दिवा तुम्हाला शनिवारी संध्याकाळी सूर्यास्तानंतर आपल्या बाहेर मुख्य दरवाजाजवळ हा चौमुखी दिवा तुम्हाला लावायचा आहे. आणि दिवा लावताना काळ्या किंवा तिळाच्या तेलाचाच दिवा लावायचा आहे. काळे तीळ त्यामध्ये टाकायचे आहेत, त्यामुळे शनी दोष शांती मिळत असते. दिव्याच्या वातींना चारही दिशेकडे तुम्हाला त्याचं तोंड करायचं आहे. बरोबर चारही दिशांना तोंड झालं पाहिजे. शक्य असल्यास दिवा पिंपळाच्या झाडाखाली सुद्धा लावावा. वडाच्या किंवा पिंपळाच्या दोन्ही झाडांखाली, मंदिराच्या बाहेर लावला तरी अतिउत्तम आहे. दिवा लावताना मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहे की हे प्रभू, या दिव्याच्या प्रकाशाने माझं घर सुखी करा, माझ्या पितरांच्या आत्म्याला शांती लाभू दे, त्यांच्या जे प्रवासातले अडथळे आहेत ते सारे दूर करा आणि त्यांना कष्ट यातना कमी द्या. म्हणून त्यांचे सारे जे काही कर्म आहे ते धुवून जाऊ द्यात, जेणेकरून पितरांचा आशीर्वाद आपल्याला लाभणार आहे. आपण जेव्हा त्यांच्यासाठी प्रार्थना करत असतो तेव्हा त्यांचेसुद्धा चांगले आशीर्वाद आपल्याला लागत असतात आणि आपल्या मागचे पितृभोग हे कमी होत असतात. तर या गोष्टी बोलायला विसरायचं नाही. फक्त आपण काय करतो, दिवा लावतो, पण दिवा लावताना तुम्हाला दक्षिण दिशेला तोंड करून हे सारं बोलायचं आहे की हा दिवा आम्ही आमच्या पितरांच्या स्मरणार्थ लावलेला आहे. आणि जे मी आत्ता सांगितलं ते सर्व काही तुम्हाला बोलायचं आहे. त्यामुळे तुम्हाला काय लाभ होणार आहेत? पहिलं म्हणजे तुमचा पितृदोष नाहीसा होणार आहे. दुसरं म्हणजे शनी देवांची कृपा मिळणार आहे आणि त्यामुळे प्रत्येक कार्यामध्ये जे तुम्हाला अडथळे निर्माण होत होते ते दूर होणार आहेत. तिसरं म्हणजे घरात सुख शांती टिकणार आहे. म्हणजेच काय, तर घरातील वादावाद हा कमी होणार आहे. चौथा असा म्हणजे की तुम्हाला धनलाभाची संधी वाढणार आहे. नोकरी व्यवसाय यामध्ये तुम्हाला यश मिळणार आहे. नकारात्मक शक्ती दूर होणार आहे आणि घरात सकारात्मक ऊर्जाही वाढणार आहे. तर या एका दिव्यामुळे आपल्याला एवढे सारे फायदे बघायला मिळू शकतात मित्रांनो. त्यामुळे आजची अमावस्या ही शनी अमावस्या अत्यंत महत्त्वाची आहे, कारण ती शनिवारी येत आहे. पिठोरी अमावस्या आहे. त्यामुळे मित्रांनो हे उपाय नक्की करा. आपल्या पुराणामध्ये अनेक ठिकाणी दीपदानाचं महत्त्व सांगितलेलं आहे आणि एक कथा सांगितली जाते. एका गरीब भक्ताने शनिवारी अमावस्येला छोटासा दिवा घराबाहेर लावला आणि त्याच्या या श्रद्धेमुळे शनिदेव प्रसन्न झाले आणि त्यांच्या घरात हळूहळू भरभराटी झाली. तर अशा छोट्याशा उदाहरणातून आपल्याला कळतं की भावना आणि श्रद्धा मोठी असते. दिवा हा फक्त साधन असतो. तर मित्रांनो, शनिवारी अमावस्या आली आहे. आपण नक्की चौमुखी दिवा लावा. दिवा लावताना मन शुद्ध ठेवा. कोणालाही वाईट बोलू नका, वाईट संकल्प करू नका. लक्षात ठेवा, प्रकाश हा नेहमी अंधारावर विजय करतो. तर आज आपण जाणून घेतलं की शनिवारी अमावस्येला घराच्या बाहेर चौमुखी दिवा लावण्याचे किती महत्त्वाचे फायदे आहेत ते. हा उपाय फारसा खर्चिक नाही आहे, पण यामुळे घरात सुखशांती, पितृशांती आणि देवकृपा मिळत असते. जर आपल्याला माझी ही माहिती आवडली असेल तर जरूर बघा, इतरांना ती शेअर करा. आपल्या सर्वांना माझ्याकडून या पिठोरी अमावस्येच्या खूप खूप शुभेच्छा. यामुळे तुमच्या जीवनातील सगळ्या जो अंधकार आहे तो निघून तुमचं जीवन प्रकाशमान होवो हीच स्वामीचरणी प्रार्थना. धन्यवाद.